बघा किती छान आहे. हा हा हे बघा किती छान आहे. चलो चला मित्रांनो, आज तुम्हाला दाखवतो खंडोबा माळ. आमच्या इथला पुण्यामधलं खंडोबा माळ बघा किती वरती मंदिर आहे. हाय हाय इथूनच दमायला लागलंय. अरे बाप रे बाप, वाव किती मस्त दिसते. अरे अख्खं पुणे दिसते इथून. हवा बघा. हा 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 काय वातावरण आहे. चला फटाके वाजवले वाटलं लोकांनी इकडं. हमारी कंपनी वो बन रही है, वहाँ काम कर रहे हैं बघा. लेफ्ट लाइए सब पुन्हा दिखते. हे आमचे मित्र जमादार दिलीप. चला जाऊया वरती, जाऊया मस्त पैकी. बड़ी बिल्डिंग के नीचे जो और दिखाएंगे छोटी. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आहे खंडोबा माळ इथं. आज मस्त खंडोबाचं दर्शन करूया. आता कुठे आहे आपण? खंडोबा माळ लोहगावमध्ये आहे ना? हां. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहे लोहगावमध्ये खंडोबा माळच्या मंदिरापाशी. तर आज तुम्हाला एकदम ॲडव्हेंचर असा निसर्गरम्य ठिकाण दाखवतो. आणि आमच्या बरोबर आहेत आमचे मित्र जमादार. बघा जमादार साहेब, मित्रांना हाय करा. चला आज तुम्हाला चला. हो हो खूप दिवस म्हणत होतो आहे ना आपण जाऊ, मी जाऊ. आज योग आला बघा आमच्या मित्रांना व्हिडिओ दाखवण्याचा. बघा माझ्या पाठीमागे दिसतोय पुन्हा दिसतं बघा. आता सध्या आम्ही आहे खंडोबा माळमध्ये. घाटी गया उतारा है तो चढ़ा है. चलो चलो बघा हे पिंपळाचं झाड किती मस्त वाढलंय. वा चला चला आता जाऊया. हळूहळू जाऊ आपण. आमच्या मित्रांना पण आपल्याला निसर्गरम्य ठिकाण दाखवलं पाहिजे. हे बघा किती छान झाड लावलं. कसले वडाचं झाड आहे ना? वडाचं. कचऱ्यालाही टाकतात पण लोक. हा हे बघा कसली पहाड आहे मस्त मोठं. हा अरे पावसाळ्यात तर लई छान असेल ना, है ना दिलीप? इथं बघा बोगदा. काय बोगदात साप आहे काय? अरे ह्याच्यात कातिंग दिसते बरं का ह्याच्यात बोगद्यामध्ये. चला वा सापाला राहायचं. हे बघा कशा पायऱ्या बनवल्यात मस्त. एकदम 100 वर्षापूर्वीच्या पायऱ्या आहेत.
त्याच्यापेक्षा जुने असतील ना. पक्का दमलं बाबा आज. हा बघा मित्रांनो काय दिसतंय लोकेशन. वा मस्त एकदम. हे चला चले चलो. बघा मित्रांनो हे बघा कसं आहे. काय मस्त आहे झाड एकदम. कसं दिसतं अख्खं पुन्हा बघा. आणि आता आम्ही आहे खंडोबा माळमध्ये. खंडोबा माळच्या डोंगरावर खंडेरायाचं दर्शन घ्यायला आम्ही चाललो आहे. आणि हा पायऱ्या चढतोय बघा. हे आमचे मित्र बघा तिथं जाऊन थांबलेत मस्त पैकीत. लाईट पण लावली बघा मस्त पैकी. अशी लाईट लावली डोंगरामध्ये. हे आहे खंडोबा माळचं मंदिर. खंडोबा माळचं डोंगर. हे बघा हे बघा हे रुईचं झाड आहे किती छान मध्ये. हे बघा हा गुळवेल आहे. हे गुळवेलाचे पानं किती छान असे आहेत. हे बघा हे गुळवेल. कसं आहे कसं आहे जमादार साहेब. हे आमचे मित्र. हे बघा हे आमचे मित्र आज म्हणले असते उगाच आणले खाडी साहेबांनी. पण एक निसर्गाचं मस्त एक माणसाने गेलं पाहिजे. निसर्गरम्य ठेवायचं अशा खुर्च्या वगैरे ठेवल्यात. हे बघा हे वडाचं झाड आहे छोटंसं. हा मस्त याची सावली पडली. पेरूचं झाड पण आहे. पेरू नाही त्याला. इथं असं पाण्याचं फिल्टर वगैरे आहे. असं बोर्ड वगैरे हा असं मस्त असं सगळीकडचं लोकेशन आपल्याला बघता येतं मित्रांनो. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. तसेच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघा छानसे असे तुम्हाला घरं बघायला भेटणार, बिल्डिंग बघायला भेटणार. सगळ्या बिल्डिंगच बिल्डिंग आहे इकडं. चला आता जाऊ मंदिरात. तर थोड्या वेळ बसतो जरा आम्ही. का हो साहेब. हॅलो. हे बघा आता आम्ही
जरा सावली घ्यावा, हवा घ्यावा म्हणलं, जरा खूप दमलंय, घामाघूम झालाय पार. छान असं बघा वातावरण आहे. इकडचं हे बघा, हे मंदिर आहे माझ्या पाठीमागं, हे मंदिर आहे बघा पाठीमागं इथं. आता आपण जाऊ आणि दर्शन घेऊ खंडोबाचं. खंडोबा राया, तुमच्या भेटीसाठी आलो आहे. हे बघा मस्त असं एवढ्याचं झाड आहे, झाडाखाली बसलो आहे. चला मित्रांनो, आता आपण दर्शन करू. हे बघा, हे आपल्या खंडोबाचा झेंडा आहे आणि असं मस्त वेगळीत असं मंदिर आहे. तर आपण हे बघा, काल दिवाळी झाली, लक्ष्मीपूजन, आणि आपण इथं हो या इथं दर्शन घ्या. आता आपण इथं दर्शन घेऊ. असं बघा, हे बघा मस्त वगैरे बांधू मालसा खंडोबा राया. दर्शन घ्या, दर्शन घ्या. हे बघा, चला. हे बघा किती छान असे देवदेवता आहे बघा. हे बघा, हे बघा किती छान. हे बघा खंडोबाचं एकदम जुनी मूर्ती आहे. बघा, ही मूर्ती तुटलेल्या अवस्थेत आहे. हे बघा, इथं हनुमानाचं मंदिर आहे, मूर्ती आहे मोठी, आणि इथं गणपती मूर्ती आहे. इथं खंडोबा महाराज, बानू माळसा, खंडोबाचं फोटो. असं करा, सर्व झालं. जय खंडोबा राया. मस्त एकदम मंदिर छान पैकी पी दिवाळी दिली या. मस्त आहे ना. हे बघा मित्रांनो, हे बघा याचा कळस किती वरती आहे. ही आपली, हे बघा हे खंडोबा मंदिर. हे एअरपोर्ट, एअरपोर्ट जय मल्हार, सनानंदाचा एअरपोर्ट. हे खंडोबा राया, आशीर्वाद द्या आम्हाला. चला, हे लईच उंच आहे हा, भीती वाटते बाहेरून आल्यावर तर. अरे अरे बापरे, अरे बापा, सावकाश या. छोटासा रस्ता एकदम आतमध्ये जायला, बाहेर यायला. या इकडनं असं जाऊ. हे बघा मित्रांनो,
हे बघा मंदिराची पाठीमागची बाजू हे आपण असं टिक्का लावू या खेळते बघा बस स्थानक आहे का इकडं कुठं इथं तर इकडे आपण जाऊया मंदिरच्या पाठीमागच्या साईड आहे अरे हां हे बघा हे इथं हां हे बघा हे हां ही वर्ल्ड सिटी हे बघा ही सगळी सिटी करोड 4-4 5-5 करोडचे बंगले फ्लॅट आहे त्याच्यामध्ये आणि तेव्हा ते डी वाय पाटील कोणतं डी वाय पाटील बघा ते डी वाय पाटील कॉलेज बघा ती टोपी दिसते की हिरवीवाली त्याच्यावर ते डी वाय पाटील आहे सगळं अच्छा हां हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मास्टर हेच म्हणलं का हां हे म्हणजे हे बघा हे इथं ते रस्ता दिसतो का तिथून खाली आलं ना इथं बाजारपेठ आहे आतमध्ये हे बघा वर्ल्ड सिटी दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा हे वर्ल्ड सिटी हेच का वर्ल्ड सिटी हां हेच आहे लई जवळ आलो आपण हे बघा इथं एक हा डोंगर आहे ते डी वाय पाटील तर बघा तिथून ते रस्ता जातो का तो डायरेक्ट जातो चरलेला तिथून आतमधून पाठीमागं खाली ना पूर्ण असं पाण्याचं ते जहाज वगैरे आहेत सोडलेले त्यांनी माहिती का आतमध्ये लय मोठे हे बघा वर्ल्ड सिटी हे बघा हे मित्रांनो पुण्यातली वर्ल्ड सिटी एक नंबर आहे इथं लोगावमधली डी वाय पाटील कॉलेज डी वाय पाटील दवाखाना हे बघा दिघीमधला आपला लोगावमधला आणि हे बघा इकडं डी वाय पाटीलचं काही घरं येतं बघा हे बघा असं वातावरण आहे हां DIT ते इथे मध्ये आलं का ते हां हो आपण जात ना असं जो ते बघा ते BRT तो का गाड्या दिसतात का बस बघा बस हे बघा बस सगळ्या हे बघा किती मोठं बघा या गाड्या दिसतात समोर ते काय ते BIT बस हां हे बघा रोडमध्ये दिसतात हे बघा किती मस्त लोकेशन आहे चला जात नाही असतो इकडून जायचं पण इथून रस्ता नाही ना म्हणले हो का असं जावं लागेल हां नाही तिकडनं असं जायला असं लांबून जावं लागेल खालून जावं लागेल पूर्ण असं आपल्याला जायचं तिकडून चला मग काय चला मस्त झालं हां असं बघूया ना इकडे बघू ना चला शूज घातले नाही ना आपण चला मित्रांनो आमचे मित्र म्हणतात चला काय नाही शूज नाही असू द्या आम्हाला काटे टोचले तरी चालेल का हो साहेब पहिलाच काटा मलाच टोचलाय माझे सॉक्समध्ये तर हां बघा इथं हे पण आहे कबूतर आहे हे बघा कबूतर मला कबूतर दाखवतो मी हां हे बघा कबूतर 2 हे बघा तिथं डोंगरामध्ये कबूतर आहेत वा 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 या बरं इथं लोकेशन काही खतरनाक असा लोकेशन आहे बघा मित्रांनो मस्त झालं आज हे बघा आज आमच्या मित्रांसाठी मस्त लोकेशन दाखवणार आहे सर्वांनी बघा आणि एक लाईक ठोका मस्तपैकी आज आमच्या मित्रांसाठी हे बघा वाव बघा कसं आहे कसं लोकेशन आहे बघा जंगल कसलं
हे बघा इथं जंगल आहे मस्त वगैरे असं. ही बघा ही कशी बिल्डिंग आहे मधीच उभी. हां हे बघा ही बिल्डिंग किती छान बिल्डिंग मध्येच उभी आहे. आणि हे पूर्ण वर्ल्ड सिटी DY पाटील. हे बघा कसं आहे लोकेशन, आवडलं का? बघा तिकडे बघा ते फोटो शूट करतात बघा ते. हां हे बघा मित्रांनो. असं पुण्यामध्ये आपल्याला एक निसर्गरम्य ठिकाण पण आहे, तुम्ही अवश्य भेट द्या. इथं आपल्या इथं खंडोबा माळ आहे म्हणून मंदिर आहे. आणि हे आपल्या लोहगाव दिघीच्या बाजूलाच आहे. लोहगावच्या इथं खंडोबा माळाचं मंदिर आहे. बघा मित्रांनो, हे माझ्या पाठीमागं वर्ल्ड सिटी आहे पुण्यामधली. हे DY पाटील दवाखाना, DY पाटील कॉलेज आणि वर्ल्ड सिटी आहे. या इकडं आहे बघा आळंदी. माझ्या इथं समोर डाव्या हाताला आळंदी आहे आणि इकडं माझ्या इकडे ह्या साईडला पुणे. हे बघा हे झाड मस्त झाड आहे. हे बघा कसले फळ आहेत. याला काय म्हणतात हो? हे फुलाला फळाला किती छान फुले आहेत बघा. किती शांत वातावरण आहे. चला हे बघा आंब्याचं झाड, तर पाणी नाही. हां चला या इकडनं. किती मस्त असं झाड आहे. ते हे बाबळीचं झाड आहे. हो या. चला मित्रांनो, आता आपण चालूया खाली गड उतरून. हे बघा पायऱ्या, अशा पायऱ्या डायरेक्ट मंदिरापाशी. असे तुम्ही दमले का असेच बसायला पण जागा आहे असं वाटतं. हां असं जायचं. ओके असं जायचं आता आपल्याला. आपण असं जाऊ पाठीमागून DY पाटीलच्या इथून जाऊ, तिथं बी फोटो काढू आपण. चला मित्रांनो, परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. आता तुम्ही बघा आता हे लोकेशन किती मस्त आहे. आणि तुम्ही सुद्धा या, एकदा तरी या आपल्या पुण्यातल्या लोकांना. पायऱ्या डायरेक्ट असं खाली पायऱ्या, गाडी आपली मंदिराच्या गाड्याच्या खालीच गाडी आपली राहते. हे बघा हे झाड कसलं आहे बघा. ते मस्त झाड आहे. हे बघा लाईटीची सुद्धा सोय आहे. रात्रीची लाईट असते का इकडं? असणार. लोकेशन इथं पण मस्त लोकेशन आहे ना. हे बघा. चला तर मित्रांसाठी एक छोटासा व्हिडिओ काढला आहे. शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे बोया शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची.
शंकरा. हे बघा असं झाड आहे, छानपैकी झाड आहे, मस्तपैकी. हे बघा ते छान एकदम, हवा तर एकदम मस्त आहे बघा. हां फुलं पण छान आहे एकदम. हे बघा कसं फुलं आहे. हे असली फुलं आपण याला देवाला हे करतो बरं का. चला त्या मित्रांसाठी मस्तपैकी एक व्हिडिओ. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? एक लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि शेअर पण करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना. हे असं आपण इकडे होतो, तिथून असं खाली पायऱ्याने असं खाली आलो. चला हे बघा मस्त असं लोकेशन आहे. जेजुरीला पण असंच आहे बरं का. जेजुरीला काय वाटत नाही थोडंसं. तुम्ही गेलते का जेजुरीला? गेलतो की 2010. किती वेळा गेले आतापर्यंत? एकच वेळ गेलतो. खरं काय? चला जाऊ आपण दोघं जण एकदाच, दोघंच जाऊ. सकाळी सकाळी जायचं मस्तपैकी. सोमवारच्या दिवशी किंवा मंगळवारी सकाळी सकाळी जाऊ आणि रात्रीपर्यंत रिटर्न येऊ आपण, आहे की नाही. हे झाड बघा कसली छान झाड आहेत बघा. ते मस्त कलर आहे बघा मित्रांनो. हे बघा हे टणटणीचं झाड आहे, याला टणटणी येते बरं का, आणि लय गोड असते. तुम्हाला माहिती आहे का? हे बघा इथं आलेली आहे. हे बघा हे बघा हे बघा टणटणी आलेली आहे. हां हे बघा हे गोड असते. काळी झाली नाही, पिकली ना काळी होती. काळे असते. हां काळे गोड लागते एकदम मस्त. आणि हे निमुनीचं झाड आहे, याला निमुनी म्हणतात, निमुनी. हे आंबट आंबट फळं येतात त्याला. चला आज निसर्गरम्य अरे हे बघा बोरीचं झाड, याला बोर पण आहे बघा किती छोटी. हो हे बघा दिलीप, हे बघा बोर, एकच बोर आहे बघा. हे पिकलेलं नाही, तुटलेलं आहे. हो यस किती छोटी बघा. मस्त बांधलं. चला आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. अर्धा ते पाऊण तासात आपण जाऊन आलेलो आहे आणि आमच्या मित्रांसाठी एक मस्त निसर्गरम्य ठिकाण दाखवण्यात आले आहे. आता असेच निसर्गरम्य ठिकाण आपल्या मित्रांना बघण्यासाठी नवनवीन आपण व्हिडिओ काढणार आहोत. हे बघा मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे. तर आपण आहे खंडोबा माळ डोंगरावर. हे आहे लोहगावमध्ये, लोहगाव पुणे या डोंगरावरती खंडोबा माळ म्हणून आहे. त्या ठिकाणी आपण आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपण मगाशी इथून जाऊन आलो. हे बघा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण आमच्या मित्रांसाठी हे एक निसर्गरम्य ठिकाण दाखवण्यात येण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे. का हो सर? स्टिक आणली असती तर लय भारी झालं असतं. माझ्या लक्षातच नाही राव. माझ्या आलं होतं मनात बॅग घेऊन यायची. हां हे बघा हे वड्याचं झाड बघा किती छान आहे. हे छोटंसं आहे, म्हणजे मोठं आहे तसं,
पण इथून बघा किती छोटं वाटतंय. हे बघा, हे वडाचं झाड आहे बघा, किती भारी. हे सोनं नाही नाही, सोनं नाही, दसऱ्याला हे असतं. बाबळीचं आहे. बाबळीचं झाड आहे. बाबळीचं झाड आहे, काट्याची बाबळ असते माहिती. हे बघा, हे बघा, हे काट्याची शेंगा. हे बघा, शेळी खाते, शेळी एकदम शेंगा खाणार. तिथे एक झाड वाळून गेलं. अशा प्रकारे याला पाणी नाही भेटलं असतं. हे इथे एक रुईचं झाड आहे. आणि आपल्याला असं उन्हाळ्यामध्ये रुईचे झाडच चांगले दिसतात जास्त, आहे ना. आता झालं थंडीचा दिवस चालू. हा एक परतीचा प्रवास आपला चालू झालेला. हे बघा, हे मगाशी बघितलं, हे ते झाड आहे पिवळं. हे झाड कशाचं आहे? शिवाचं झाड आहे वाटतं. पानं बघा किती छान आहे. चला, हे बघा, हे वडाचं झाड छानसं असं वडाचं झाड आहे. मस्त असतं, त्याला पानं आहेत बघा, काच थंडगार हवा असते हं याची. ते एक छोटंसं मंदिर आहे, असंच मंदिर आहे. इथं अशा गाड्या लावतात आणि इथून असं गड चढून जातात वर, असं वरती जातात. हा मग, हो, लांबून एकदम जवळ दिसतो आणि जवळ आल्यावर समजतं किती लांब आहे. सावकाशी हा, इथं खडक आहे. हे बघा आपली अशी गाडी लागली. आता ही आपली गाडी, अशी आपली गाडी. आता आपण या गाडीवरती जाऊया. ही इकडनं जाऊन आलो आपण. चला मित्रांनो, आता आपण चाललो आहे. हा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा वर्ल्ड सिटी. काढा तुमचा फोटो.